नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत प्रतिमाचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर सगळेजण घरी येतात. चैतन्यही भेटायला येतो सरांना. अन्नपूर्णा आजी रडू लागते. हे बघ ना काय होऊन बसले. लगेच कल्पना म्हणते, अस्मिता जाग, आजीसाठी पाणी घेऊन ये. जात असताना तिचा धक्का सायलीला लागतो. सायलीच्या हातातलं तेलाचं भांडं अंगावरती सांडतं. सांडल्यानंतर सगळेजण बघतात, अरे हे काय होऊन बसलं, सगळं तेलकट होऊन बसलंय. सुमन म्हणते, अशी तेलकट साडी तू कशी घालणार ग? एक काम करतेस का, तन्वीच्या रूममध्ये चल, मी तुला तिथे काहीतरी घालायला कपडे देते, तुला तन्वीचे कपडे येतील ना. असं म्हटल्यानंतर कल्पनाही उठते आणि लगेच अस्मिताला रागवते, हे काय करून बसलीस ग, सगळं तेल तिच्या अंगावर सांडून दिलंस. सुमन म्हणते, काही हरकत नाही, मी तिला तन्वीच्या रूममध्ये नेते, काहीतरी कपडे घालायला देते. तन्वीच्या रूममध्ये गेल्यानंतर सायली इकडे तिकडे पाहू लागते. काय करावं तिला सुचत नसतं. कुठे असतील कपडे म्हणून ती इकडे तिकडे शोधाशोध सुरू करते. तितक्यात तिची नजर कॉटवर ठेवलेल्या अस्मिता आत्याच्या साडीकडे जाते. साडी पाहिल्यानंतर तिला कुणास ठाऊक काहीतरी वेगळीच भावना निर्माण होते. ती साडी ती घेते. तिला आपुलकी वाटू लागते त्या साडीकडे बघून. साडीचा स्पर्शही तिला ओळखीचा वाटू लागतो. अलगद त्या साडीवरनं हात फिरवते आणि तिला कुशीत घेते. त्या साडीला बघून तिला तिच्या जणू काही आईचीच आठवण येते की काय असं वाटू लागते. आणि मग ती साडी नेसते. नेसल्यानंतर स्वतःला आरशामध्ये पाहते. कुणास ठाऊक ती फोटोकडे तिचं लक्ष जातं आणि म्हणते, मला का वाटते राहून राहून की अस्मिता आत्या तुम्ही इथेच कुठेतरी आहात. ती मनात डोळे बंद करते आणि मनाला विचारू लागते, खरंच तुम्ही आहात ना इथे, तुमच्या अस्तित्वाची तुम्ही जाणीव तरी द्या ना. लवकर या, सगळेजण तुमची खूप वाट पाहत आहे. तिच्या मनातला विश्वास तिला सांगतोय की ती आत्या इथेच कुठेतरी आहे, आपल्याच आजूबाजूला. त्या आजही आपल्यामध्ये जिवंत आहे. त्या आपल्याला सोडून कुठेच गेलेलं नाही असंही तिला वाटू लागतं. पुढे प्रियाची रडण्याची नाटकं चालू असतात. खूप रडते, तिला खूप आईची आठवण येते असंही ती दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आणि रविराज तर एकदम आठवणींमध्ये गुंग झालेले असतात. तितक्यात नागराज हाक मारतो आणि म्हणतो, दादा, वहिनीच्या फोटोला हार घालतोस का? त्याच्या हातामध्ये तो हार देतो आणि मग रविराज जड अंतकरणाने फोटोसमोर जाऊन उभे राहतात. त्यांचं अजिबात इच्छा नसते त्या फोटोला हार घालण्याची. त्या फोटोकडे ते एकटक बघत असतात. आणि अन्नपूर्णा आजीचंही अंतकरण भरून येतं. तिला रडायला खूप येत असतं. रडता रडता तिचं लक्ष दरवाजाकडे जातं. दारात पाहिल्यानंतर तिला तर समोर प्रतिमाच दिसते. लगेच ती हाक मारते, प्रतिमा. सगळेजण बघू लागतात दाराकडे. आपली प्रतिमा आली असं म्हटल्यानंतर आजी लगेच नागराज म्हणतो, हे काय, हिला काय भूत दिसायला लागली? कुठे दिसते हिला प्रतिमा? ही तर सायलीच तर आहे. मग सायलीकडे सगळेजण बघू लागतात. सायलीने प्रतिमाची साडी घातलेली रविराजच्या लक्षात येतं. तोही तिच्याकडे पाहू लागतो. पण अन्नपूर्णा आजी कुणास ठाऊक का तिला सारखी प्रतिमा प्रतिमा हाक मारू लागते. ती उठते, माझी प्रतिमा आली, माझी प्रतिमा आली असंही बोलू लागते. खूप तिला इमोशनल होत असतं. प्रतिमा तिच्याकडे बघते आणि आजीला आनंद इतका होतो, काय करावं सुचेनासं होतं. आजी प्रतिमा अशी हाक मारत मारत जवळजवळ तिच्याजवळ जाऊन पोचते. अर्जुनही बघतोय तरी आपली सायली तर आहे, पण आजी का प्रतिमा म्हणते? आजी लगेच जाते. तिला जणू काय मिठीतच घ्यावा का काय असं झालेलं असतं. अन्नपूर्णा आजी समोर जाऊन उभी राहते आणि समोर दिसते तिला सायली. पण ती सायली नसते हेही तिला कळतं. कुणास ठाऊक तिला तिच्यामध्ये सारखा प्रतिमाचा भास होत असतो. आणि ती म्हणते, प्रतिमा तू वापस आली आहे, माझ्यासाठीच आलीस ना तू, असं म्हणून हसू लागते. आणि समोर तिच्या उभी असलेली प्रतिमाही तिच्याकडे बघून छानसं गोड हसू देते. आणि अन्नपूर्णा आजी म्हणते, प्रतिमा तू आम्हाला सोडून कधीच गेलीच नाहीस ग, आमच्यामध्येच आहेस तू, असं म्हणत ती आनंदाने प्रेमाने हात फिरवते सायलीच्या चेहऱ्यावरनं. पण अन्नपूर्णा आजीला तर ती समोर प्रतिमाच दिसते. जणू काही ती प्रतिमाच्या चेहऱ्यावरनंच हात फिरवते असं जाणवत असतं तिला. आणि लगेच प्रिया जोरात ओरडून उठते, ए सायली, तू कशाला का माझ्या आईची साडी नेसलीयस? तुला कोणी अधिकार दिला ती साडी नेसण्याचा? जवळ जाते आणि एकदम रागारागाने चिडून बोलते, आत्ताच्या आत्ता माझ्या आईची साडी काढून ठेवायचीस तू. तू का घातलीस माझ्या आईची साडी? कशी हिंमत केलीस तू? अशी जोरजोरात ओरडू लागते. आणि ओरडता ओरडता जवळजवळ ती हातच उघडते सायलीवरती. माझ्या आईची साडी आत्ताच्या आत्ता काढून टाक, नाहीतर, असं म्हणता क्षणी अन्नपूर्णा आजीने तिचा हात जोरात पकडला आणि तिचा हात झटकरून पाठीमागं तिला ढकललं आणि म्हणते, ही आपली प्रतिमाच आहे,
मला हिच्यात प्रतिमाचा सारखा भास होतोय. आणि मग ती सांगू लागते रविराजला, रविराज आपण फोटोला हार घालायला नको. असं म्हटल्यानंतर प्रियाला तर खूप मोठा धक्का बसतो. फोटोला हार नाही घालायचा आणि ही आपली प्रतिमा, सगळं भिंग फुटतंय की काय असंही तिला वाटू लागतं. आणि सायलीकडे बघत आजी म्हणते, मला ना राहून राहून असं वाटतं आपल्यामध्ये प्रतिमा आजही जिवंत आहे, आपल्या मनात आहे ती, फोटोला हार घालायला नको. आणि रविराजही मग हे मान्य करतो. रविराज म्हणतो, प्रतिमा कधी आपल्याला सोडून गेलीच नाही, ती कायम आपल्या मनात जिवंतच आहे ना. हे म्हटल्यानंतर लगेच मनातले मनात प्रिया म्हणते, इतकी मेहनत केली ती बॉडी शोधायला आणि हे म्हणताय प्रतिमा जिवंत आहे, माझी मेहनत वाया घालवताय की काय. प्रतिमा आजीकडे बघते, रविराजकडे बघते, असं त्यांना जाणवू लागतं. तिचा सारखा भास आजीला होऊ लागतो आणि ती रविराजला म्हणते, आपण तिला आपल्या मनात अशीच जिवंत ठेवूया, हा भास आपण कधी पुसायलाच नको, प्रतिमाच्या फोटोला हारही घालायला नको, आपल्या मनात तिला कायम असंच जिवंत ठेवूया. इतकी वर्ष तर आपण प्रतिमा आहे या भावनेने जिवंत राहिलोच ना, पुढेही आपण आपल्या मनाला अशीच समजूत घालूया आणि प्रतिमाच्या फोटोला हार घालायलाच नको. रविराजही म्हणतो, नकोच, फोटोला हार घालायला नको म्हणत तो हार ठेवून देतो. सायलीला इतका आनंद होतोय, आनंदाने ती सगळीकडे बघू लागते. सगळेजण तिला आनंदाने पाहतात आणि सगळेजण म्हणतात, खरंच प्रतिमाचा किती भास होतोय. रविराजही म्हणतो, आपण आपल्या मनामध्ये, आपल्या अस्तित्वामध्ये तिला जिवंत ठेवूया, जशी आपण इतके वर्ष तिला मनात ठेवलं तसंच आपल्या मनात तिला कायम कायम ठेवूया. असं म्हणत तो प्रतिमाच्या फोटोला एकटक बघू लागतो आणि सायलीकडेही पाहू लागतो. त्यालाही मनातली मनात कुठेतरी जाणवत असतं, सायली एकदम प्रतिमासारखी दिसते, बोलते, वागते. त्याला ते जुने क्षण आठवतात, जेव्हा ती प्रतिमा आपल्या घरी होती, तेव्हा तिला ते किती प्रेम करायचे, किती जीव लावायचे, ती किती सगळ्यांना समजून घ्यायची. तिला सगळं काही आठवू लागतं. इकडे सगळेजण आता घरी जायला निघतात. चैतन्य रविराज सरांना म्हणतो, मीही निघतो. कल्पनाही म्हणते, चला आता आपणही निघूया. असं म्हणत सगळ्यांचा निरोप घ्यायला सगळे लागतात. अन्नपूर्णा आजी म्हणते, माझा काही ह्या घरातनं पाय निघणार नाही. रविराजला आणि तन्वीर बाळाला सोडून मी इथून आज तरी येणार नाही, मला इथेच थांबायचं आहे, असं सगळ्यांना सांगते. अर्जुन लगेच म्हणतो, आजी तुझ्या गोळ्याही आणलेल्या नाही ना. मग सायली म्हणते, हवं तर आजीची काळजी घेण्यासाठी मी इथे थांबते, म्हणजे कुणाला काही काळजी राहणार नाही. प्रिया लगेच म्हणते, तुझी इथं थांबायची अजिबात गरज नाही हा. असं बोलल्यानंतर सगळेजण सायलीकडे बघतात. सायली म्हणते, आजीला काय हवंय नकोय ते मलाच माहिती आहे, त्यांना गोळी लागते, पाणी लागतं, कोमट पाणी द्यावं लागतं. रविराज सर लगेच म्हणतात, अन्नपूर्णा आजी तुम्हाला आठवतंय असंच सगळं काळजी प्रतिमा तुमची घ्यायची. आजी लगेच डोळ्यांनी होकार देते आणि म्हणते, हो ती मला अशीच जीव लावायची. आणि मग लगेच रविराज सर म्हणतात, बाळा तू थांबू शकतेस आजीजवळ, तूही आज इथेच राहा. सायलीला थांबायची परवानगी देतात. हे ऐकल्यानंतर प्रियाचा तर चेहराच उतरून जातो. अर्जुनला तिला सोडून जाण्याची अजिबात इच्छा नसते. अर्जुन लगेच म्हणतो, सर मी तुमची काळजी घेण्यासाठी, हवं तर तुम्हाला जोडी म्हणून मी इथे थांबतो आजच्या दिवस. मग अर्जुनलाही थांबायची परवानगी मिळते. लगेच तिला एक कल्पना सुचते. अस्मिताला ती म्हणते, अस्मिता माझ्यासाठी तू इथे राहशील माझ्या जोडीला. अस्मिता म्हणते, तुला बरं वाटत असेल तर मीही थांबते तुझ्या जोडीला. मग कल्पना म्हणते, चला आम्ही निघतो, तुम्ही तुमची काळजी घ्या सगळ्यांनी. कल्पना, चैतन्य आणि अश्विन घरी जातात. इकडे सुमन म्हणते, चला मीही सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवते. सगळेजण खूप थकलेले आहे आणि दमलेली आहे, कुणाच्या पोटात अन्नाचा कणही गेला नाही. मग सायली लगेच म्हणते, काकू तुम्ही नका, आजच्या दिवस मीच सगळं करते, मला सवय आहे स्वयंपाकाची. काकू नाही नाही म्हणत असतात, मी तुझ्यासोबत येते. पण सायली म्हणते, नाही आज सगळं काय मीच करणार म्हणत ती किचनच्या दिशेने जाते आणि रविराज सर तिच्याकडे एकटक प्रेमाने बघत असतात. सायली स्वयंपाकाची तयारी सुरू करते. ती स्वयंपाक करत असताना तिचा आवाज एक कानात गुणगुणतो, आई लाडू दे ना, आई मला लाडू आत्ताच्या आत्ता हवा आहे, असे शब्द तिच्या कानात गुणगुण लागतात. तिला लहानपणीच्या त्या आठवणी थोड्याशा आठवू लागतात. तिला घाम फुटलेला असतो. अर्जुन तिच्या मागे किचनमध्ये आलेला असतो. तो सायलीकडे बघतो. सायली असं काय करत आहे, इतक्या घामाघूम आणि घाबरलेला दिसतंय. अर्जुन तिला भानावर आणतो, तिला प्रेमाने जवळ घेतो आणि तिला म्हणतो, काय झालं आहे. तेव्हा ती शुद्धीवर येते. सगळ्यांसाठी छान स्वयंपाक बनवते. पण रविराज सर जेवायला काही तयार नसतात.
आजीलाही काळजी वाटू लागते रविराजची. पण त्याची समजूत काढत सायली तिथे म्हणते, प्रतिमा आत्याला अजिबात आवडणार नाही तुम्ही उपाशी राहिलेलं, तुम्हाला माझी शपथ आहे, असं म्हणत ती एक एक घास रविराजला भरवू लागते आणि रविराज खाऊ लागतो. अन्नपूर्णा आजीलाही त्यामध्ये प्रतिमाचा भास होत असतो. किती प्रेमळ आहे. पुढे जे काय होणार त्या पाहण्यासाठी आपण बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर